पाठराखण केली, काही तुमचा संपर्क उदय सामंतांबरोबर झाला? नाही ना, माझं सामंत साहेब असतील, शिंदे साहेब असतील, हे दोघांचाही माझा संपर्क झालेला नाही. पण मी भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या विरोधामध्ये मी आजपर्यंत कुठलंही वक्तव्य चुकीचं केलेलं नाही. जे जैन मंदिर आहे महावीरांचं, आणि तिथे जे जैन बोर्डिंग विद्यार्थ्यांसाठी असलेलं वसतिगृह, ते कसं एकत्र करून प्लॅनिंग करून शासकीय यंत्रणा धाब्यावर बसून कसं हस्तगत केलंय ह्याच्यावर मी बोलत होतो. आणि हे बोलत असताना पुण्याचे खासदार मोहोळसाहेब यांचा तिथं किती त्यांचा किती ह्याच्यामध्ये हात आहे हे मी सांगतोय, पण ते काय खुलासा करायला तयार नाहीत. ते खुलासा एकच करतात की मी वैफल्यग्रस्त दंगे करीत, आणि ते काही बडबड करतात. हेच वाक्य मी गेली 15 दिवस त्यांच्या तोंडातून ऐकतोय. आणि ते एकच सांगतायत की मी ते निवडणुकीत पडले, ते निवडणुकीत पडले. ते तर जगाला माहिती आहे मी निवडणुकीत पडलोय. आणि लोकशाहीमध्ये जर एखादा विषय चुकीचा असेल आणि तो बोलायचा नसेल तर हा त्यांचा विषय, पण पुणेकरांचा आवाज म्हणून आपल्याला बोलावंच लागेल. कारण माझ्या 30-35 वर्षाच्या राजकारण आणि सामाजिक कामामध्ये या पुणेकरांनी एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता म्हणून कायम माझ्या पाठीशी उभे राहिले. आणि हे करत असताना चुकीच्या पद्धतीला पांघरून घालण्याचा प्रयत्न काही लोक करत असतील तर त्याचा आवाज उठवणं हा माझं कर्तव्य समज, आणि मी ते करत राहणार. आणि ज्या पद्धतीनं आपण बघितलं असेल, पुणे विद्येचं माहेरघर आहे, आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये अनेक मान्यवरांनी त्या काळामध्ये पै करून ह्या संस्था उभ्या केल्या. ह्या पुणे नगरीचं नाव, ह्या पुणे शहराचं नाव विद्येचं माहेरघर म्हणून या जगामध्ये त्याची नोंद झाली. आणि विद्येच्या माहेरघरामध्ये जर बोर्डिंग आणि विद्यार्थ्यांच्या राहण्याच्या जागाच जर बिल्डरांच्या घाशामध्ये घालण्याचा प्रयत्न करणारे मोहोळांना मी हेच विचारतोय की यामध्ये तुमचा जॉब काय, ह्यामध्ये तुम्ही काय करताय. ते काल एका कार्यक्रमात भेटले आणि त्यांनी सांगितलं की विशाल, तुम्ही आरोप करताय मामा, पण मुरलीधर मोहोळ सगळे आरोप फेटाळतायत, माझा काहीही संबंध नाही असं म्हणतायत. मी तेच म्हणतो तुमचा काही संबंध नाही, पण कालही ते हेच म्हणत होते की विशाल गोखले माझा मित्र आहे आणि राहणार. म्हणजे त्यांनी ठाम सांगितलं की मी ह्याच्याबरोबर आहे. मग ह्याच्याबरोबर आहे तर मग ह्या सगळ्या यंत्रणेमध्ये जे टेंडरला आले होते बिल्डर लोक, मग दुसरा टेंडरवाला होता बडेकर, मग त्याची गाडी आज आली. म्हणजे महानगरपालिकेचे महापौर असताना त्यांनी शासकीय यंत्रणा बिल्डरांच्या दारामध्ये कशी घाण ठेवली त्याची. मुरलीधर मोहोळांनी शासकीय यंत्रणा बिल्डरांच्या दारात घाण ठेवली. मग याच्यामध्ये बिल्डरांच्या गाडीला महापौरांचा लोगो कसा, ज्या महानगरपालिकेचं 8,000 कोटीपेक्षा जास्त अंदाजपत्रक होतं, आणि मग ती गाडी बिल्डरांच्या नावावर असलेल्या गाडीवर महापौरांचा लोगो राहून तुम्ही रोज फिरत होता. मग आता ह्याचाही त्यांनी खुलासा केला पाहिजे. मग हे सगळं योगायोग कसं काय, बिल्डरांची गाडी वापरणं, बिल्डरांचं दोन्ही टेंडरला तेच बिल्डर येणं, म्हणजे हे सगळं त्यांनी ही शासकीय यंत्र, मग महानगरपालिकेतले नकाशे असतील, त्यातली जी काय पॉझिटिव्ह जी कामं करून घ्यायची कोणाच्या आशीर्वादाने झाली. आता हे